नमस्कार, मी प्राची नाईक आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। भारतीय हिंदू परंपरा म्हणजे भारतीय संस्कृतीचं वैभव आहे। भारतात हिंदू धर्मात अगदी दर महिना दर दिवशी काहीतरी सण असतोच असतो आणि हे सण साजरे होणाऱ्या प्रत्येक दिवसाला काहीतरी महत्त्व असते। भारताच्या प्रतिज्ञेत जसं लिहिलंय, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपराचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन। तसेच अगदी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, संस्कृती, सण, समारंभ आणि त्यामधून पेरला जाणारा वैचारिक विचार याचेही पाईक सारे भारतीय आहेत। म्हणूनच भारतात प्रत्येक सण समारंभाला एक वेगळी रंगत असते। कोजागिरी पौर्णिमा ही सुद्धा त्यापैकीच एक। पौर्णिमा तशी दर महिन्याला येते, परंतु अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला विविध अर्थाने विशेष महत्त्व आहे। या पौर्णिमेला अश्विन महिन्यात येते म्हणून अश्विन पौर्णिमा, शरद ऋतू दरम्यान साजरी होते म्हणून शरद पौर्णिमा आणि माणिकेथरी पौर्णिमा म्हणजेच मोती तयार करणारी पौर्णिमा असेही नावे प्रचलित आहेत। प्राचीन हिंदू पुराणांनुसार या दिवशी उत्तर रात्री साक्षात श्री महालक्ष्मी चंद्रावरून खाली उतरते आणि पृथ्वीवर येते असं म्हटलं जातं। त्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ती प्रत्येकाला विचारते, को जागरती, म्हणजे कोण जागत आहे। याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करताना प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत असते, लोकांना जागृत करत असते। श्री लक्ष्मीच्या त्या हाकेला आवाज देण्यासाठी बरेच लोक जागरूक राहतात। मग जो मनुष्य तिच्या हाकेला ओ देत जागृत असेल त्याला ती अमृत म्हणजेच लक्ष्मीचे वरदान देते। सर्व पौर्णिमांमध्ये कोजागिरी श्रेष्ठ असण्याचे कारण असे की खगोलशास्त्रानुसार या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। तसेच अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात। समजा कधीतरी तिथीच्या क्षयामुळे तशी पौर्णिमा आलीच नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून संबोधले जाते आणि ज्या दिवशी पौर्णिमेचे चक्र पूर्ण होते त्याच दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते। याच दिवशी कित्येक ठिकाणी ज्येष्ठ अपत्य निरंजन देखील करण्याची पद्धत आहे। घरातील ज्येष्ठ अपत्यांसोबत सगळ्याच अपत्यांचे औक्षण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी केले जाते। कणकीचे केलेले दिवे औक्षणासाठी आलेल्या सुवासिनींना आई देते। त्यावेळेस ती स्त्री आईला विचारते, तुमच्या घरी काय? आई म्हणते, अश्विन पौर्णिमा। त्यावेळेस ती सुवासिनी आशीर्वाद देते की तुमचे मुलं बाळ सुखी राहो। अशा पद्धतीने आपल्या अपत्यांसाठी सुख मागणारी ही अश्विन पौर्णिमा मजेशीर देखील वाटते। कोजागिरी म्हटलं की जागरण आलेच आणि त्या जागरणासाठी अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत एक वेगळीच धांदल उडालेली असते। या दिवशी अनेक ठिकाणी सारीपाट खेळण्याची देखील पद्धत आहे। सारीपाट हा खेळ अगदी रामायण महाभारतापासून प्रचलित आहे। सारीपाटाच्या पटामुळेच तर अख्खे महाभारत घडले असेही बोलले जाते। हा सारीपाट आता नामशेष होत असला तरी ग्रामीण भागात ज्येष्ठ महिलांकडून अगदी मजेशीर पद्धतीने रात्रभर हा खेळ खेळला जातो। त्यासोबतच भाद्रपद महिन्यात कुमारिका मुली भुलाबाई बसवतात। अगदी रोज टिपऱ्यांच्या तालावर त्या भुलाबाईची गाणी म्हणत एकमेकींच्या घरी टिपऱ्या खेळायला जातात। शेवटी प्रत्येकीच्या घरी भातकुल ओळखण्याची मजा ही न्यारीच। महिनाभर भुलाबाईच्या आगत स्वागतात दंग असणाऱ्या मुली कोजागिरीच्या दिवशी जागरण करून दुसऱ्या दिवशी भुलाबाईच्या मूर्तीचे विसर्जन करतात। कोजागिरी पौर्णिमेच्या काळात थंडीची नुकतीच सुरुवात झालेली असते। मंद शीतल वाऱ्याची झुळूक आणि त्यासोबत तो तेजस्वी चंद्राचा दैदिप्यमान प्रकाश आणि चांदण्यांनी भरलेले आकाश व त्यातच त्या चांदण्या रात्रीत चुलीवर बासुंदी आळवायला ठेवलेलं पातेलं, या सगळ्या मागे जेवढी गंमत असते तेवढीच शास्त्रीय कारण देखील असतात। हे दूध आटवून अगदी मध्यरात्री 12च्या चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करीत असतात। चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय। ज्यावेळेस चंद्राची किरण आणि त्याचं शुभ्र स्वरूप त्या दुधात दिसेल त्यावेळेस ते दूध चंद्राला नैवेद्य दाखवून सारेच जण प्राशन करतात। गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी लिहिलंय, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुले। म्हणजेच काय तर श्रीकृष्ण म्हणतात, भौतिक सुख हवे असेल तर सारेच जण जागी असतात, मात्र संयमाने सुख हवे असेल तर वाट बघावी लागते
मात्र या सहनशीलतेसाठी आजचा मनुष्य तयार नसतो, तो त्यावेळेला झोपलेला असतो. यावेळेस संयमी मनुष्य मात्र जागी असतो आणि त्यालाच तो अमृत कलश मिळतो, हे अध्यात्म सांगते. कृषी संस्कृतीमध्ये देखील कोजागिरीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. याच कोजागिरीला कृषी संस्कृतीत नवान्न पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घरची लक्ष्मी असणाऱ्या भाज्यांची, धान्यांची या दिवशी मेजवानीच असते. या दिवशी याच लक्ष्मीची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा आरोग्याच्या संबंधित अनेक उपचारांसाठी ओळखली जाते. मुख्य म्हणजे दम्याचा त्रास असणाऱ्या लोकांनी जर या दिवशी उपचार घेतले तर त्यांचा त्रास नाहीसा होतो, असेही सांगितले जाते. याचे कारण असे की या दिवशी चंद्राचे सर्व 16 कल म्हणजेच टप्पे प्रगट होतात. त्यामुळे त्याची किरणं अत्यंत प्रभावशाली आणि गुणकारी असतात. यामुळे चंद्राची किरणं उपचार गुणधर्मांशी संबंधित आहेत. कोजागिरी व्रताशी निगडीत एक कथा पुराणात सांगितली आहे. प्राचीन काळात मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत असे. तो ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याची निंदा करीत असे. संपूर्ण गावात ती तिच्या पतीबद्दल वाईट साईड बोलत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने तिचा धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंडे उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तवणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागिरीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. या दिवशी चंद्राला न्याहाळणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिवशी चंद्राची आणि लक्ष्मी मातेची यथायोग्य पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या प्रथा परंपरांनुसार कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अशा अश्विनातील शरद पौर्णिमेची महती खरंच अगाध आहे. या पौर्णिमेला आध्यात्मिक बाजूबरोबरच शास्त्रीय, खगोलशास्त्रीय, आरोग्यवर्धक आणि मनोरंजनात्मक अंगाने देखील महत्त्व आहे. संयमीपणा अंगी बाळगण्याची जाणीव करून देणारी ही पौर्णिमा आपल्या सर्वांसाठीही सुख समृद्धीची असो, हीच प्रार्थना आपण देवीचरणी करूयात आणि पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.